अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब थोरातांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। संगमनेरमधल्या हिंदुत्ववादी मोर्चाशी भाजपचा संबंध नव्हता, मात्र त्यावरून टीका केल्याने संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये थोरातांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। भारतीय जनता पार्टीचा सकाळी मोर्चा पार करणारे प्रवर्तीचा थोरातांचा करायचं काय? भारतीय जनता पार्टीचा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेब थोरातांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढला। 6 जून रोजी बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। मात्र मोर्चेकरी परतत असताना समनापूर गावात 2 गटात दगडफेकीची घटना घडली होती। त्यामुळे संगमनेरमधली शांतता बिघडवण्यासाठी भाजपनं गुंड पाठवल्याचा आरोप बाळासाहेब थोरात सातत्यानं करतायत। आपण जपलं पाहिजे, देशाला जपायचं, आपल्याला राज्याला जपायचंय। आणि कर्नाटक झाल्यापासून आज कोल्हापूरला गोंधळ झाला, शेवगावला गोंधळ झाला, बाळापूर अकोल्याला झाला, अमरावतीला झाला। आता एकच उपाय त्यांच्याकरता शिल्लक राहिला की भांडणं लावा, दंगली घडवा, आपोआप मतं साकारतील आणि आपण पुन्हा सत्तेवर जाऊ, एवढाच उपाय त्यांना राहिलाय असं चित्र दिसतंय। बाळासाहेब थोरातांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी संगमनेर आणि श्रीरामपूरमध्ये भाजपनं निषेध मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केली। राधाकृष्ण विखे पाटील सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न करत असल्यानं थोरातांनी माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात, घराच्या बाहेर निघतात आणि सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली एक मोठा मोर्चा निघतो, तो का उगाच निघतो का? तिथला हिंदू आज दबलेला आहे। त्या हिंदूवर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार चालू आहेत आणि त्याच्या कुठेतरी वाचा फुटावी, आमचं लोकांपर्यंत म्हणणं जावं म्हणून लोक बाहेर निघालीत। आपण जर बघितलं तर खरोखर मला असं वाटतं की बाळासाहेब थोरातांनी आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानावर जाणता राजा मैदानातून मोर्चा काढला जाणार होता, मात्र पोलिसांनी मज्जाव केल्यानं कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडून थोरातांचा निषेध केलाय। बाळासाहेब थोरातांनाच या संगमनेर तालुक्यातील शांतता पाहत नाहीये। एवढा चांगला मोर्चा निघालेला असताना बाळासाहेब थोरातच वातावरण चिघळण्याचा प्रयत्न करू राहिले आणि त्यांनाच वाटतंय का या संगमनेरमध्ये दंगली झाल्या पाहिजे। यासाठी भारतीय जनता पार्टी एक हिंदू म्हणून आम्ही त्या मोर्चात सहभागी झालो होतो, परंतु भारतीय जनता पार्टीची बी एक भूमिका होती, त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी माफी मागावं यासाठी आज आम्ही इथं मोर्चाचं नियोजन केलं होतं। काही वर्षांपूर्वी एका पक्षात असतानाही कायम राजकीय संघर्ष करणारे विखे आणि थोरात आता वेगवेगळ्या पक्षात आहेत, त्यामुळे आता त्यांच्यातला संघर्ष अधिकच तीव्र होताना दिसतोय। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।